रविवार हिट नाश्ता इज थालीपीठ. नमस्कार मंडळी, मी शुभांगी. आज हे रविवार, त्याच्यामुळे नाश्त्याला मी बनवते थालीपीठ. त्याच्यासाठी इकडे मिक्सरचा जार घेतलाय, लसूण घेतले, मिरची, कोथिंबीरच्या देठ आहे, दही आहे आणि वाटाणा. हे सर्व सामग्रीना पहिला मिक्सरला छान बारीक करून घेते. आज मिस्टरांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे, कारण की आम्हाला आठवड्यातून एक दिवस असा भेटतो जी की आम्ही सगळी एकत्र असतो. त्याच्यामुळे स्पेशल रविवार प्रत्येक रविवार असतो ना, तर प्रत्येकाच्या आवडीचं निवडीचं काय असेल ते रविवारी केलं जातं. तर आज थालीपीठ करूया. छान असं मी सामग्री सगळं घेऊन ना बारीक करून घेते. आणि पीठ कोणतं पीठ वापरणार आहे, बनवायला गेले थालीपीठ पण बनलं मात्र भलतंच. ते पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल काय बनवणार होते आणि काय बनलेलं आहे ते. तर इथे ना ज्या मिक्सरच्या जारमध्ये ना थोडंसं पाणी घालून घेते आणि हे छान बारीक करून घेते. तर आज ना खास रविवार असल्यामुळे तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ पाहायला मिळतील. हे अशा पद्धतीनं वाटाणा घातल्यामुळं काय होतं, वाटाणा आणि दही ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही यूज केला तरी चालेल. पण ना एक वेळ अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं मी बनवते ना त्या पद्धतीनं एक वेळ ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडतील. तर इथे पीठ मी घेणार आहे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन. हे 3 पीठ एकत्र करून थालीपीठ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण भलतंच होऊन बसलेलं आहे, हो ना. सुरुवातीला सांगितलं मी बनवायला गेले एक आणि झालं एक. तर ही सगळी सामग्री ना घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घेतली, एक प्लेट फुल भरून ती कोथिंबीर घालून घेतली. एक जुडी मेथीची घेतली होती. छान असं रात्रीच मी सगळ्या भाज्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या, ते सगळं घालून घेतलं. मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, जिरं, कसुरी मेथी, थोडासा खायचा सोडा, हे सगळं घालून ना पहिल्यांदा सुकच आपल्याला सगळी सामग्री आहे ती पिठाला एकदम चोळून घ्यायची आहे. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त आणि दुसरं काय थालीपीठला किंवा धपाट्याला घालता, ते मला धपाट्याचं पीठ वेगळं मिळतं हे मला माहीत आहे, पण मी घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने मी बनवले त्याच्या व्यतिरिक्त जर आणि काही ॲड करायचं असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेन ना तेव्हा तुमच्या पद्धतीनं बनवेन. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा चोळून सगळ्या पिठाला, सगळ्या भाज्या, कोथिंबीर, हे सगळं ना असं सुकच पहिला मिक्स करून घेते. त्याच्यानंतर ज्या मिक्सरमध्ये आपण सगळं वाटून घेतलं होतं ना, त्याच ना जारमध्ये थोडंसं पाणी घालून ना घेते आणि हे सगळं घालून घेते. आणि गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी यूज करून एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा. अशा पद्धतीनं, जे की जास्त एकदम पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, इझिली आपल्याला ना थापता यावं पोळपाटावरती. त्याच्या पद्धतीनं असं मी छान असं मळून घेतलं, एका भांड्यात काढून घेते. आणि आता ना पहिलं आपल्याला लागणार आहे तो सुती कापड लागणार आहे. माझ्याकडे ते नव्हतं, पण ना एक जुनी माझी कपड्याची एक बॅग सापडली, त्याच्यामध्ये खूप सारी कपडे होती. मग त्याच्यातलंच एक मी घेतलं आणि असं छान असं चौकोन पीस एक काढून घेतला अशा पद्धतीनं. तर ना हे एक वेळ यूज केल्यानंतर कापड पूर्ण खराब होऊन जातं, त्याच्यामुळे पोळपाटच्या आकाराचाच मी थोडासा कापड तो काढून घेतला. सुरुवातीला पहिला कापड जे आहे ते ओलं करून घेतलं. कापड स्वच्छ आहे तर ओलं करून घेतलं. त्याच्यानंतर आपण पीठ मळून ठेवलं होतं, त्याच्यातला एक चपातीला जसा आपण गोळा करून घेतो तसा एक गोळा करून घेतला तेवढ्याच आकाराचा. आणि हो, आज तुम्हाला मी 3 व्हिडिओ किंवा 4 व्हिडिओ किंवा 5 व्हिडिओ पण का म्हणते माहिती आहे काय, कारण की ना प्रत्येकाच्या डोक्यात काही नाही काहीतरी प्लॅनिंग आहे बरं का. सकाळचे आता नाश्ता हा तर होईल, त्याच्यानंतर जेवणाचं काय बेत तर नाहीच केलेला मी आज, बाहेरचंच काहीतरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण समजून जाईल की बाहेरचंच म्हटल्यानंतर कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग आहे, पण अजून फिक्स नाही. त्याच्यामुळे मी आत्ता तुम्हाला सांगत नाही. गेले तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल, कारण की मनात चाललेलं जे एखादं असतं ना, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत न सांगितलेलं बरं, आहे की नाही. उगाच
सुरुवातीला मी एक 2-3 करून घेते आणि मग आमच्या मेंबरला खायला बोलवते. कारण की काय होतं, धपाटे किंवा पराठे ना भाजायला थोडेसे वेळ लागतात, थालीपीठ वगैरे. तर 2-3 करून घेतल्यानंतर खायला पण त्यांना बरं पडेल आणि गरमागरम खाण्याचा जो आनंद असतो की नाही तो दुगणा असतो. त्याच्यामुळे एक 2-3 अगोदर करून घेते. तर आज ना एक आमच्या दोघांची अंघोळ झाली आहे, दोघांची व्हायची आहे. तर संडे असल्यामुळे सगळी कामं लेट चाललेलं आहे. पण मी नाश्त्याला लेट नाही केलेला, कारण की ह्याला ना वेळेतच खाल्लेलं, नाश्त्याच्या वेळेत नाश्ता केलेला बरा असतो ना. त्याच्यामुळे मी पहिला उठून सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो ना तेव्हा थोडासा वेळ लागतो. म्हणजे 5 मिनटाचं कामाला ना 10-15 मिनटं लागून जातात. त्याच्यामुळे थोडंसं मी लवकर आवरायला घेतलं होतं. आज आमचा कॅमेरामॅन आहे तो म्हणजे गौरांग अमोल चव्हाण. आणि अमोल चव्हाण आहे ते फक्त खाणारे मेंबर आहेत, सांगणारे कसं झालेलं आहे. इकडे भक्तीनं प्लेट तयार करायला लागली. तर मी इथे ना काय भक्तीला सांगितलं होतं की एका डिशमध्ये ना थोडं दही घे, चटणी घे, कारण की मला तडका द्यायचा होता दह्याला. पण ह्या तिघांना आवडत नाही तडका दिलेलं दही. त्याच्यामुळं मी त्यांच्या आवडीनुसारच दह्यावरती थोडीशी चटणी घातल्यानंतर ना छान लागतं. त्याच्यामुळे मी असं करून भक्तीला सांगितलं होतं की असं ना एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हणून. पण व्यवस्थित काय बनलेला नाही भक्तीच्या हातातून. तर असं म्हटलं जसं आहे तसं. पण मी माझं काम चालूच ठेवलं होतं, हाताला स्टॉप न करताना एकसारखं. आमची फॅमिली ना नाश्ता करायची वेट करत असतो. फक्त संडेला असं चित्र भेटतं बघायला आहे ना. त्याच्यामुळे संडे आवडता, संडे म्हटलं तर हेच चालेल. या धपाटे खायला, ह्याला काय म्हणतात आणि धपाट्याने काय म्हणतात, थालीपीठ. थालीपीठ वेगळं म्हणजे कसं असतं नेमकं, असतं तरी कसं ते सांगा. तुम्ही थालीपीठ बोलला होता, नवऱ्याला थालीपीठ खायचं होतं आणि मी काय केलं मग. त्याची पिठं वेगळी असतात. चालते ना, चालून घ्याल ना. तू हसू का खालीस? घे नाही हे पाहिजे. अगं ही सगळी गरमच आहे, आता इकडे करून तुला द्यायला लागेल. अजून ते भाजायला नको. तिला नको आहे तसं. बघू जरा कसं झालंय, टेस्ट कशी झाली सांगा तरी. असं सांगायचं ना एकदम मस्त झालंय, बायकोला पण जरा बरं वाटेल. कसं नाचा बघ्या तुम्ही, बरे दिवस झाले नाचला नाहीत. काय खाताय म्हणायचं का बरं ते असं काय करायला दया करा तिचं मापाला द्या. आता वर खाना पुढे या ना. घेऊन जाते आता. छान झाले, जरा तिखट पाहिजे होतं ना. छान झाले. अरे कडक भाज म्हणजे काय कडकच आहे की, अजून कडक पाहिजे. पाय दुखला माझा एकसारखं मांड्यावर. या तुम्ही गौरांग, तुला नको असेल ना. नको आवडत नाही ना तुला. राहू दे. मी कामाचे एवढं केलंच आता केले म्हटलं खायला लागणार. असू दे बस बाबा. काय गाव टाकूनच आहे. लगेच मग तुम्हाला तिघांना कसं खायला देणार. 1-2-3 करून ठेवायलाच पाहिजेत ना. ते जरासं असं तव्यात काढून एकाला 2-2 जास्त ती नको. एक अशा पद्धतीने आमची संडेची सुरुवात झालेली आहे. तुमची कशा पद्धतीने झाले कमेंट करून सांगा. अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. व्हिडिओ कसे वाटतात ते आठवणीनं कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा.